वरानो जय हिंद. कशा आहात? फिट राहा, मस्त राहा. तर आता सर्वांचेच पोलीस भरतीचे ग्राउंड आता लवकरच सुरू होणार आहेत. तर पोलीस भरतीचे ग्राउंड जसे आपले जवळ येणार आहेत तसं आपला ग्राउंडचं ट्रेनिंग आपण वाढवत जाणार आहेत, हार्ड होणार आहे. जोरात आपला आता सध्या पण ग्राउंड चालूच असणार आहे, पण येणाऱ्या काळात आणखीन त्यामध्ये वाढ होत जाणार आहे. तर याच्यामध्ये एक येणारा प्रॉब्लेम म्हणजे जसं जसं आपलं ग्राउंडचं ट्रेनिंग आता वाढत जाणार आहे तसं तसं एक प्रॉब्लेम येईल की इंजुरी. तर एक इंजुरी आपलं एक वर्ष वाया घालवू शकते. त्यामुळं ग्राउंड करत असताना एक विशेष लक्ष द्या की इंजुरी होऊ नये. मग त्याच्यासाठी ग्राउंडच्या नंतर एक प्रॉपर स्ट्रेचिंग करा. त्याच्या ग्राउंड झाल्याच्या नंतर उगाच दिवसभर ह्याच्या त्याच्या मागं गाडीवरती मोकार बोंबलत फिरू नका. प्रॉपर रेस्ट करा. एक चांगला असा उत्तम असा डाएट घ्या आणि ह्या सगळ्यांबरोबर आपल्याला आपला लेखी पेपरचा अभ्यास पण चालू ठेवायचा आहे. कारण जर आता तुम्ही म्हणत असाल की ग्राउंड झाल्यानंतर मी लेखीचा अभ्यास करतो, तर सर्वांना माहीत आहे की ग्राउंडच्या नंतर लेखी पेपरसाठी आपल्याला किती टाईम मिळणार आहे? किंवा आपला तेवढ्या एका महिन्यामध्ये लेखीचा आपला पूर्ण अभ्यास होणार आहे का? तर आपला पूर्ण अभ्यास त्यामध्ये होणार नाही. त्यामुळे आतापासूनच ग्राउंडच्या सोबत लेखीचा पण अभ्यास चालू ठेवा. तर आपल्याला आता विशेष लक्ष द्यायच्या गोष्टी की ग्राउंड तर आपल्याला करायचंच आहे. एकदम चांगल्या प्रकारे ग्राउंड करायचं आहे. त्याचबरोबर एक उत्तम डाएट घ्यायचा आहे. प्रॉपर रेस्ट करायची आहे आणि तसेच लेखीचा अभ्यास चालू ठेवायचा आहे. या गोष्टींकडे विशेष करून लक्ष द्या आणि आपली तयारी अशीच आणखीन जोरात चालू ठेवा. लवकरच आपले ग्राउंड चालू होतील. येणारी जी संधी आहे ती आपली संधी आपल्याला सोडायची नाही. संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे. यावर्षी 2026ला आपल्याला वर्दी मिळवायची आहे. त्याच्यामुळं जोरात तयारी करा. फक्त एक लक्षात ठेवा की इंजुरीमुळे आपलं एक वर्ष वाया जाऊ नये. त्यामुळे ट्रेनिंग करत असताना प्रॉपर लक्ष देऊन करा आणि त्यानंतर प्रॉपर आराम आणि डाएट, एक उत्तम डाएट घ्या आणि अभ्यास चालू ठेवा. तर सर्वांना येणाऱ्या पेपरसाठी, ग्राउंडसाठी आणि लेखी पेपरसाठी सर्वांना शुभेच्छा. जय हिंद.